सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात कैऱ्या उपलब्ध आहेत आणि उन्हाळ्यामध्ये तर आपण कैरी खाल्लीच पाहिजे. कारण शरीराची उष्णता कमी करण्यास कैरी खूप मदत करते. सोबतच आपल्या तोंडाची चवही वाढवते. उन्हाळ्यामध्ये जेवण जास्त खावंसं वाटत नाही. अशा वेळेस असे चटपटीत पदार्थ जर असतील तर जेवणाची चव दुप्पट होईल. तर आज आपण 4 वेगवेगळ्या प्रकारच्या कैरीच्या चटण्या कशा बनवायच्या त्या पाहणार आहोत, ज्या खूपच झटपट आणि कमी साहित्यात बनवून तयार होतील. ह्या चटण्या बनवण्यासाठी मी तोतापुरी कैरी वापरली आहे. तुमच्याकडे गावरान कैरी असेल तरीसुद्धा तुम्ही ती वापरू शकता. फक्त ती थोडीशी आंबट असते, तर त्यानुसार आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करताना थोडीशी काळजी घ्यावी. तर चला पहिला प्रकार बघूयात. ह्यासाठी मी एक तोतापुरी कैरी त्याचे साल व्यवस्थित सोलून घेतले होते आणि त्याला असं मिक्सी जारमध्ये ॲड करून घेतलं. एक संपूर्ण तोतापुरी कैरी मी वापरली होती, तर ती कंप्लीट 1 वाटीच्या प्रमाणात होती. तर मी त्याच्यामध्ये पाव वाटी ओलं खोबरं ॲड केलं आणि 4 हिरव्या मिरच्या. तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. ओल्या खोबऱ्याची ही चटणी खायला खूपच खमंग आणि खूपच चटपटीत लागते. अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मीठ आणि थोडंसं काळं मीठ ॲड केलं तर आणखीनच छान. आणि 1.5 चमचा गूळ ॲड केला. तोतापुरी कैरी जास्त आंबट नसते, त्यामुळे मी फक्त 1.5 चमचा गूळ ॲड केला होता. जर तुम्ही गावरान कैरी वापरली असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही 2 चमचे किंवा त्यापेक्षा थोडा जास्तही गूळ ॲड करू शकता आणि थोडीशी फ्रेश कोथिंबीर ॲड करायची. कोथिंबीरचा खूप छान असा फ्लेवर येतो. त्यानंतर मिक्सरमधून आपण ह्याला बारीक करून घ्यायचं आणि 2च मिनटात आपली चटपटीत अशी पहिला प्रकार चटणीचा तयार आहे. खायला खूपच खमंग आणि टेस्टी. तिखट, आंबट, गोड असे सगळेच फ्लेवर ह्या चटणीमध्ये असतील. वरतून जर तुम्ही त्याच्यावर जिरे मोहरीचा तडका ॲड केला तर आणखीनच छान. बिना फोडणीचं सुद्धा तुम्ही ही चटणी सर्व करू शकता. चपाती असो, भाकरी किंवा भात कशासोबतसुद्धा तुम्ही त्याला एन्जॉय करू शकता. चला तर आपण दुसऱ्या चटणीचा प्रकार पाहूयात. ह्यासाठी तोतापुरी कैरी ज्याचे साल मी काढून घेतले होते आणि त्याला व्यवस्थित किसणीने किसून घेतलं. ह्या चटणीसाठी एक मोठी तोतापुरी कैरी वापरली होती. तर टोटल 1.5 वाटी हा आपला कैरीचा किस बनवून तयार होता. ही चटणी बनवायला फक्त 2 मिनटं लागतात. एका बाउलमध्ये पूर्ण किस काढून घ्यायचा. त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, ह्या ठिकाणी मी काश्मीरी लाल तिखट वापरलं होतं, जे जास्त तिखट नसतं पण त्याचा कलर खूप छान येतो. सोबतच अर्धा चमचा जिरेपूड ॲड केली होती आणि अर्धा चमचा धनेपूडसुद्धा ॲड केली होती. चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं. थोडंसं काळं मीठसुद्धा ॲड केलं तर आणखीनच छान. आणि हे सर्व सामग्री व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. ह्या ठिकाणी जर तुम्हाला धने जिरे पूडच्याऐवजी चाट मसाला ॲड करायचा असेल तर तोही ॲड करू शकता. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी गूळ ॲड करायचा. जर कैरी जास्त आंबट असेल तर गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं. हा गूळ पूर्ण कैरीमध्ये व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचा आणि त्याला 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवायचं. 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता की छानपैकी पाणी सुटलेलं आहे. कैरी आणि गूळ मिक्स झाले आणि त्याला छानपैकी पाणी असं आंबट, गोड, तिखट अशी चटणी बनून तयार आहे. किती कमी साहित्यात आणि किती झटपट बनून तयार होते. सोबतच वरतून त्याच्यावर थोडीशी जिरे मोहरी, जमलंच तर कढीपत्ता ॲड करून फोडणी करून घ्यायची. फोडणीमुळे चटणी आणखीनच जास्त खमंग आणि चटपटीत बनून तयार होते. किती कमी साहित्यात आपली चटणी बनून तयार झालेली आहे. फ्रीजमध्ये तुम्ही ह्या सर्व चटण्या पूर्ण 1 आठवड्यापर्यंत स्टोअर करून ठेवू शकता. ह्या उन्हाळ्यामध्ये प्रत्येक आठवड्यात वेगवेगळ्या प्रकारच्या कैरीच्या चटण्या बनवायच्या आणि मस्तपैकी एन्जॉय करायच्या. चला तर आपण नेक्स्ट चटणीचा प्रकार पाहूयात. मिरचीचा ठेचा कोणाला आवडत नाही असं कोणीच नसेल. प्रत्येकालाच खमंग झणझणीत असा मिरचीचा ठेचा खूप आवडतो. ठेचा म्हणलंच की तोंडाला पाणी सुटतं. तर हा कैरीचा ठेचा बनवण्यासाठी आपण तव्यावर थोडंसं तेल ॲड करून 5 ते 6 हिरवी मिरची आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या ॲड करून त्याला 1-2 मिनटं छानपैकी रोस्ट करून घ्यायचं. मिरचीचं प्रमाण कमी जास्त जसं तुम्ही तिखट खाता त्यानुसार ॲड करायचं आणि 2 चमचे शेंगदाणे ॲड करून घ्यायचे.
शेंगदाण्यामुळे मिरचीचा तिखटपणा आणि कैरीचा आंबटपणा ह्याला बॅलन्स करण्याला खूप मदत होते. पण तुम्हाला जर झणझणीत असा कैरीचा ठेचा खायचा असेल तर तुम्ही शेंगदाणे स्किप केले तरीही चालतील. व्यवस्थित सर्व भाजून घेतल्यानंतर एक तोतापुरी कैरी त्याचे बारीक बारीक असे काप करून तयार करायचे. बारीक ह्यासाठी कारण आपण ही चटणी मिक्सरमधून ग्राइंड करणार नाही आहेत, त्यामुळे कट करतानाच त्याचे बारीक असे काप करून तयार करायचे. ह्या ठिकाणी आपण ह्याला मिक्स करण्यासाठी चॉपरचा यूज करणार आहोत. तर एखादं चॉपर त्याच्यामध्ये सर्व आपण कैरीचे काप ॲड करून घ्यायचे. चॉपरमध्ये चॉप करताना हे कैरीचे काप अडकू शकतात, त्यामुळेच आपण त्याचे बारीक असे पीसेस करून घेतलेले आहेत. एका चॉपरमध्ये जेवढे बसतील तेवढेच आपण कैरीचे पीस त्यामध्ये ॲड करून घ्यायचे आणि आपण भाजून घेतलेली मिरची, शेंगदाणे आणि लसूण तेही ॲड करून घ्यायचा. सोबतच अर्धा चमचा जिरे ॲड करा. चवीनुसार मीठ ॲड करायचं. थोडंसं काळं मीठ ॲड करायचं. नाहीतर त्या ठिकाणी थोडासा चाट मसाला टाकायचा. तर थोडासा चटपटीत असा आपला ठेचा बनून तयार होतो. त्यानंतर फ्रेश कोथिंबीर ॲड करून घ्यायची आणि ह्याला चॉपरच्या साहाय्याने चॉप करून घ्यायचं. जर चॉपर नसेल तर मिक्सरमधून सुद्धा तुम्ही हा ठेचा फिरवून घेऊ शकता. फक्त आपण पल्स मोडवर मिक्सरमधून त्याला बारीक करायचं. फक्त काळजी घ्यायची की त्याची फाईन पेस्ट नाही बनली पाहिजे. तो एकदम ठेच्यासारखाच दिसला पाहिजे. खलबत्त्यामध्ये जर कुटून घेतलं तर त्याची चव आणखीनच भारी. शक्य असेल तर तुम्ही खलबत्तासुद्धा वापरू शकता. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की चॉपरच्या साहाय्याने एकदम ओबडधोबड असं मी त्याला क्रश करून घेतलं होतं आणि आपला एकदम झणझणीत आणि चटपटीत असा कैरीचा ठेचा बनून तयार आहे. हा तुम्ही 8 दिवसापर्यंत फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि खायला खूपच खमंग. भाकरी असो किंवा चपाती त्यासोबत तुम्ही हा एन्जॉय करू शकता. ह्या ठेच्यावर जर वरतून तुम्ही खमंग अशी जिरे मोहरीची फोडणी ॲड केली तर आणखीनच छान. हे ऑप्शनल आहे. जर आवडत असेल तर फोडणी ॲड करायची, नाहीतर स्किप केली तरीही हा ठेचा खायला तेवढाच खमंग लागतो. आपला शेवटचा चौथा जो कैरीच्या चटणीचा प्रकार आहे तो तर खूपच खमंग. मला पूर्ण विश्वास आहे 8 दिवसासाठी बनवताल आणि 2च दिवसात संपून जाईल, कारण हा माझा अनुभव आहे. एक तोतापुरी कैरी घ्यायची, त्याचे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे साल काढून घ्यायचे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याचे काप करून घ्यायचे. हे काप खूप मोठेही नाही आणि खूप बारीक असेही नाही करायचे. मीडियम साईजचे काप बनवून घ्यायचे आहेत, कारण इथे आपण नाही चॉपरचा यूज करणार आहोत नाही मिक्सरचा, त्यामुळे ह्याचे काप हे मीडियम साईजचेच असले पाहिजे. एका छोट्याशा पॅनमध्ये 1 चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशोप, तुम्ही ह्या ठिकाणी अर्धा चमचा धने वापरले तर तेही छान लागतील, आणि 2 सुक्या लाल मिरच्या ह्याला व्यवस्थित ड्राय रोस्ट करून घ्यायचं. हा मसाला आपल्या चटणीची चव दुप्पट करणार. मसाल्यांना फक्त 2 मिनटं ड्राय रोस्ट करायचा. खमंग असा वास सुटला की त्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. एका पॅनमध्ये अर्धा चमचा तेल, थोडेसे जिरे, 1 तमालपत्र आणि लाल मिरची फक्त फ्लेवरसाठी. नंतर आपण हे बाजूलाही काढून घेणार आहोत. हे सर्व थोडंसं तेलात रोस्ट करून घ्यायचं आणि आपण काप करून घेतलेले कैरीचे काप ॲड करून घ्यायचे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याला एक 5 ते 10 मिनटासाठी मीडियम गॅसवर झाकून ठेवायचं. कैरीला थोडं थोडं पाणी सुटायला लागतं, त्यामध्येच ही कैरी थोडीशी शिजून येते. हा कैरीच्या चटणीचा प्रकार तुम्ही महिनाभर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता, त्यामुळे बनवतानाच तुम्ही जास्त प्रमाणात जरी बनवली तरीही हरकत नाही. 10 मिनिट मीडियम गॅसवर वाफून घेतल्यानंतर कैरी छानपैकी सॉफ्ट झालेली असते. त्यामध्ये थोडंसं मीठ आपल्या चवीनुसार ॲड करायचं आणि आपण ग्राइंड करून घेतलेले सर्व रोस्टेड मसाले ती पुढेही त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची. चवीनुसार 2 चमचे गूळही ॲड करायचा. कमी जास्त तिखटाचं आणि गुळाचं प्रमाण आपण आपल्या चवीनुसार करून घ्यायचं. अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर फक्त कलर येण्यासाठी. आपण ऑलरेडी लाल मिरची वापरलेली आहे, त्यामुळे जास्त तिखट ॲड करण्याची बिलकुलही गरज नाही. सर्व मसाले कैरीमध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे आणि 4-5 मिनटं परतून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी ॲड करून त्याला 5 ते 10 मिनटासाठी छानपैकी शिजवून घ्यायचं. आणि चटपटीत अशी तिखट, आंबट, गोड अशी कैरीची चटणी, बरेच जण ह्याला कैरीची लुंजी असंही म्हणतात. नंतर तुम्ही त्याच्यातून लाल मिरची आणि तेजपत्ता काढूनही टाकू शकता. फक्त फ्लेवर येण्यासाठी आपण तो ॲड केला होता. आता ही चटणी तुम्ही 15 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता.
तर तुम्हाला हे सर्व कैरीच्या चटणीचे प्रकार कसे वाटले मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.